तुम्ही लगीन नसलं केलं तर आता आम्ही किती साठी टाकून सांगतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राष्ट्रनायक राजश्री छत्रपती शाहू महाराज, राष्ट्र निर्माते, संविधान निर्माते, भारत देशाचे भाग्यविधाते, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांचा विचार ज्यांनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचवला, ज्यांनी या देशामध्ये बामसेफ, DS4 आणि BSPचं संघटन बनवलं, त्याची स्थापना केली. ते बामसेफ, DS4 आणि BSPचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराच्या, कृतीच्या, कार्याच्या एकमेव वारसदार, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परम आदरणीय बहनकुमारी मायावती. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आदरणीय आकाश आनंद साहेब, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय खासदार रामजी गौतम साहेब आणि बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या निर्देशानुसार आज या ठिकाणी आपण आरक्षण दिन हा साजरा करत आहोत. हा कार्यक्रम जो होतोय, हा कार्यक्रम उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जिल्ह्यांचा मिळून या ठिकाणी होतो. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे बहुजन समाज पार्टीचे आदरणीय ज्येष्ठ नेते, प्रदेशचे पदाधिकारी, प्रदेशचे सचिव, मुंबईचे प्रभारी आदरणीय रामचंद्रजी जयस्वाल साहेब, माझे मित्र आदरणीय सन्माननीय राजेशजी कांबळे साहेब, मुंबईचे माझे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रमोदजी धोत्रे साहेब, मान्यवर कांशीराम साहेबांबरोबर काम केलेले आदरणीय श्यामरावजी जयस्वाल साहेब, त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रवीण धोत्रे यांच्याबरोबर त्या लोकसभेवरती प्रभारी म्हणून काम करणारे विनोद मोरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्व आदरणीय बामसेफचे ज्येष्ठ पदाधिकारी, मुंबईचे माजी अध्यक्ष विद्यागर साहेब आणि आपण सर्व लोक. आज या ठिकाणी आपण राष्ट्रनायक राजछत्रपती शाहू महाराज यांची प्रामुख्याने जे आरक्षण त्यांनी दिलं होतं, त्या आरक्षणाचा महोत्सव आणि संविधानाचं रक्षण या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी सर्व लोक एकत्रित झालेलो आहोत. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली झाला आणि छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 साली झाला. आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर राष्ट्रनायक राजछत्रपती शाहू महाराजांच्या जन्माला 150 वर्ष आज 2024 साली पूर्ण झालेली आहेत आणि राष्ट्रनायक राजछत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूला देखील जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ज्यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ज्यांच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा
महापुरुषाच्या विचाराचं काम करण्यासाठी, त्या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी, त्याची आठवण करण्यासाठी, त्याच्या विचारापासून प्रेरणा घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण 150 वर्षानंतर एकत्रित झालेलो आहोत. 100 वर्षानंतर आपण एकत्रित झालेलो आहोत. जवळजवळ 2 ते 3 पिढ्यांचा हा मोठा फरक. का झालेलो आहोत? कारण की भारत देशामध्ये त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये 2 प्रकारचं राज्य होतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये एक राज्य असं होतं की त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं, आणि एक ठिकाण असं होतं की त्या ठिकाणी संस्थानिकांचं राज्य होतं. संपूर्ण भारत देश, बांगलादेश, पाकिस्तान, भारत आत्ताचा जो आहे हा संपूर्ण एकत्र केला तर 500 ते 550 राजे या देशामध्ये. भारत देशामध्ये 500 ते 550 राजे होते. आज या देशामध्ये 500 ते 550 राजे जे होते त्याच्यामधील मोजक्या राजांना स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये ओळखलं जातंय, त्यांचा सन्मान केला जातो. त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने जर कुठल्या राजाचं नाव घेतलं जातं तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार राष्ट्रनायक राज छत्रपती शाहू महाराजांचं नाव सर्वात महत्वाचं या ठिकाणी या देशामध्ये घेतलं जातं. छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचं 150 वर्षानंतर नाव का घेतलं जातं? कारण की मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की भारत देशामध्ये राजेशाही होती, आणि या राजेशाही असताना देखील ती राजेशाहीमध्ये राजाला अत्यंतिक महत्व होतं, आणि राजेशाहीमध्ये राजा हा खूप महत्वाचा असतो, आणि लोकशाहीमध्ये लोक हे फार महत्वाचे असतात. 550 संस्थानिक या देशामध्ये आज सामान्य माणसासारखे झालेले, तुमच्या माझ्यासारखे झालेले. त्याचं कारण म्हणजे या देशाचं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, आणि त्या संविधानामुळे काय झालं तर या देशामधली राजेशाही संपली आणि भारत देशामध्ये संसदीय लोकशाहीची स्थापना झाली. भारत देशामध्ये संसदीय लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर देखील ज्या राजांचं नाव या देशामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं त्या राजामध्ये राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं. कारण राजेशाही जरी असली तर त्या राजेशाहीच्या माध्यमातून या भारतामध्ये लोकशाही रुजवण्याचं काम जर कोणी केलं तर राष्ट्रनायक राज छत्रपती शाहू महाराजांनी केलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी राजा म्हणून त्या राजेशाहीचा उपभोग घेतला नाही, तर ती राजेशाही जी आहे ती सर्वसामान्य लोकांचं दुःख दूर करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद नांदण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ती राजेशाही उपयोगी आणली. आणि त्यामुळे मित्रांनो आज 150 वर्षानंतर आज या ठिकाणी आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना प्रमाण मानून काम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. 1874 साली त्यांचा जन्म झाला, 1884 साली ते छत्रपती झाले, आणि 1894 साली त्यांनी राज्य कारभाराची सूत्रवायाच्या 20व्या वर्षी हातात घेतली. 48 वर्ष ते जगले, त्यातले 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला, आणि 28 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी जे महत्वाचे निर्णय घेतले त्या महत्वाच्या निर्णयामध्ये जो एक निर्णय होता तो म्हणजे 1902 साली 50% आरक्षण स्वतःच्या संस्थानामध्ये द्यायचं, आणि हे 50% आरक्षण
आरक्षणाचा निर्णय जो आहे या भारत देशामध्ये स्वतःच्या संस्थानामध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेणारा जर संपूर्ण भारतामध्ये कोण व्यक्ती असेल तर ते राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराज हे एकमेव आणि अद्वितीय आहे. आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी 150 वर्षानंतर त्यांच्या निर्णयाला देखील जवळ 100 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झाल्यानंतर देखील आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहे. अनेक निर्णय त्यांनी महत्वाचे घेतलेले आहेत. वेठबिगार पद्धत त्यांनी बंद केली, त्यांनी शिक्षण मोफत केलं, त्यांनी तलाट्यांचं स्कूल काढलं, त्यांनी राधानगरी धरण बांधलं. अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये घेतले आणि त्यांचा जीवनाचा जर आपण सारासार विचार केला तर सर्वांमध्ये त्यांनी त्यांची राजसत्ता जी आहे ती लोककल्याणासाठी सर्वात जास्त या देशामध्ये त्या राजसत्तेचा उपयोग केलेला आणि त्यांचा जो हा काय जीवनामधला महत्वाचा भाग होता की राजा असताना देखील त्यांनी या देशात लोकशाही मजबूत केली. तर त्यांचा या देशामध्ये सर्वोच्च सन्मान जर कोणी केला असेल, या देशामध्ये राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराजांचा सर्वोच्च सन्मान जर कोणी केला असेल तर तो सन्मान बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणी बहन कुमारी मायावतीजी या 2 महापुरुषांनी केला. राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराजांचा विचाराचा सन्मान, त्यांच्या कार्याचा सन्मान या देशामध्ये जर सर्वात जास्ती कोणी केला तर मान्यवर कांशीराम साहेबांनी आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनी केला. ज्या आरक्षणाच्या विचारासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे, 1902 साली ते आरक्षण दिलं गेलं. 1902 साली जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाला जेव्हा 100 वर्ष झाली 2002 साली, तुम्ही होतात का त्यावेळी? जेव्हा 2002 साली त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, या ठिकाणी बघा कार्यकर्ते बसलेले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला मान्यवर कांशीराम साहेबांनी लाइटिंग केली होती. तो कार्यक्रम जवळजवळ 1 आठवडा चालला. संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक मान्यवर कांशीराम साहेबांनी बहिणजींनी बोलवली. त्याच कार्यक्रमासाठी जणू काही मान्यवर कांशीराम साहेबांनी 2002 साली पुन्हा एकदा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली. आदरणीय बहन कुमारी मायावतीजी या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. आणि तुम्हाला मी सांगतो की 2002 साली जो आरक्षण महोत्सव मान्यवर कांशीराम साहेबांनी बहन कुमारी मायावतीजींनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतला, तो तसा आरक्षण महोत्सव या देशामध्ये त्यांच्यानंतर आज देखील कोणी घेतलेला नाही आणि शाहू महाराजांचा सन्मान केलेला नाही. आदरणीय बहन कुमारी मायावतीजी मुख्यमंत्री होत्या आणि आदरणीय बहन कुमारी मायावतीजी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरमध्ये आल्या. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब त्या ठिकाणी 10 ते 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थांबून होते. तो कार्यक्रम ते स्वतः हँडल करत होते आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी दाखवून दिलं भारत देशाला आणि जगाला की जर या देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा, छत्रपती शाहू महाराजांसारखा काम करणारा जर लोकशाही व्यवस्थेमध्ये जर कोण राजा आहे तर तो आदरणीय बहन कुमारी मायावतीजींच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामध्ये सध्या विराजमान. आदरणीय बहन कुमारी मायावतीजी आल्या. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अनेक कार्य केले त्याच्यापैकी एक महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी मोठ्या शिक्षण संस्था उघडल्या, त्यांनी मोठे हॉस्टेल उघडले. प्रत्येक जाती जमातीच्या धर्माच्या लोकांचं जर तुम्हाला हॉस्टेल जर कुठं बघायचं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मिस क्लार्क नावाचं हॉस्टेल जे दलितांसाठी उघडलं गेलं होतं, आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनी त्या हॉस्टेलला लाखो रुपयाची देणगी
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनून येऊन त्या ठिकाणी बहिणजींनी त्या ठिकाणी दिली लाखो रुपयाची यथा योग्य सन्मान जेवढा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा आपण करू शकतो या भारत देशामध्ये याच्या अगोदर कोणी केला नाही, महाराष्ट्रामधल्या कुठल्याच माणसांनी केला नाही, महाराष्ट्र सरकारने केला नाही, देशाच्या कुठल्या सरकारने केला नाही. 47 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 जवळजवळ 2002 साली 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला होता, पण देखील या छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान कोणीच केला नव्हता. त्यांचा सर्वोच्च सन्मान जर या देशामध्ये कोणी केला तो सन्मान करणारे दोनच नेते या देशामध्ये होते, ते म्हणजे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहीण कुमारी मायावती. महाराष्ट्रामध्ये फक्त सन्मान केला का तर नाही. आज आपण राष्ट्रनायक राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणतोय, ही राजर्षी पदवी ही त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेली नाहीये. ही कुर्मी समाजाचे जे बांधव उत्तर प्रदेशामध्ये होते त्यांनी 1919 साली छत्रपती शाहू महाराजांना त्या ठिकाणी बोलवलं आणि कुर्मी महासभा जी होती उत्तर प्रदेशामधली, संपूर्ण उत्तर भारतामधली जी कुर्मी महासभा होती, त्या कुर्मी महासभेच्या माध्यमातून कानपूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी ही दिली गेली. 3 जून 95 ला आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 97 साली आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2002 साली आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या आणि 2007 साली पूर्ण बहुमताची सरकार आणून आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी चौथ्यांदा उत्तर प्रदेश सारख्या देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. जेव्हा आपलं पहिलं सरकार बनलं त्यात पहिल्या सरकारच्या कालावधीमध्ये आणि दुसऱ्या सरकारच्या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी दिली गेली होती त्याच ठिकाणी काही एकर जमीन, हजारो एकर जमीन, 100 एकरपेक्षा जास्ती जमीन आदरणीय बहीण कुमारी मायावतीजीने अक्वायर केली आणि त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापित केले. हा उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा सर्वोच्च सन्मान झालेला. आज महाराष्ट्रात शाहू महाराज आहेत, पण महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं नाव एकाही जिल्ह्याला नाहीये. ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर संस्थान आहे, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं नाव त्या जिल्ह्याला नाही. पण या सगळ्या महापुरुषांच्या विचाराच्या वारसदार जे आहेत बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचे एकमेव शिष्य आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी यांनी उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री बनून जर काही महत्वाचं काम केलं तर त्यांनी शाहू महाराजांचं नाव त्या ठिकाणी जिल्ह्याला दिलेलं. आज महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं नाव तुम्हाला जिल्ह्याला दिसणार नाही. कोल्हापुरामध्ये गेला तर शाहू महाराजांचं नाव हे दलित वस्तीला दिलं गेलेलं आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा आहेत, चंदगड पासून तर शाहूवाडी पर्यंत आणि शिरोळ पासून तर जवळजवळ राधानगरी पर्यंत या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभेमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना सगळ्यात जास्ती सन्मान जर कोण करत असेल तर त्या जिल्ह्यामधला दलित समाज जो आहे तो छत्रपती शाहू महाराजांचा सर्वोच्च सन्मान करतो. आदरणीय बहीण कुमारी मायावतीजींनी 4 वेळा जे सरकार बनवलं त्या सरकारमध्ये ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्यासाठी जीवनभर संघर्ष केलेला आहे त्या महापुरुषांचा सर्वोच्च सन्मान उत्तर प्रदेशामध्ये सरकार बनवून केलेला आहे. नव्हे तर उत्तर प्रदेशामध्ये ज्या 95, 97, 2002 आणि 2007 साली सरकार बनलं त्यातल्या 3 पहिल्या सरकारमधली जर तुम्ही कामं बघितली तर तुमच्या लक्षात येईल की सर्वच्या सर्व कामं बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी आणि आदरणीय बहीण कुमारी मायावतीजींनी फक्त महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या फुले शाहू आंबेडकरांचं कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रातल्या समाजाने त्यांची विचारधारा स्वीकारली पाहिजे.
त्यांच्या विचारावरती काम केलं पाहिजे, स्वाभिमानी न विकाऊ बनलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराची कास धरून महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं पाहिजे. ज्या विद्यापीठासाठी धोत्रे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की ज्या विद्यापीठासाठी आपल्याला 16 वर्ष संघर्ष करावा लागला, ते विद्यापीठ मान्यवर साहेबांनी आणि बहिणजींनी सरकार बनवून हजारो एकर जमीन ॲक्वायर करून ते विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापित केलं. तुम्ही एका विद्यापीठाला नाव देण्यासाठी 16 वर्ष घालवली आपण, पण त्यांनी त्या 16 वर्षामध्ये त्या ठिकाणचा दलित समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज हा न विकाऊ स्वाभिमानी बनवला आणि त्या ठिकाणी न विकाऊ स्वाभिमानी बनलेल्या समाजाच्या माध्यमातून आमदार निवडून आणले, सरकार बनवलं आणि त्या सरकारच्या माध्यमातून लोकांना राजा बनणं काय असतं, छत्रपती शाहू महाराज बनणं काय असतं हे लोकांना त्यांनी आदर्श घडवलं. आणि त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला जर खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना जर अभिवादन करायचं असेल तर आपल्याला न विकाऊ स्वाभिमानी समाज बनवण्यासाठी काम करावं लागतं. धोत्रे सरांनी सांगितलं की आपला पदाधिकारी काम करत नाही. मी परवा दिवशी मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की विधानसभेचे जर 6 पदाधिकारी आहेत, 2 प्रभारी, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक महासचिव, एक कोषाध्यक्ष, 6 पदाधिकारी आहेत आणि या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःचं कुटुंब सांभाळून, स्वतःचा उद्योग सांभाळून, स्वतःचा व्यवसाय सांभाळून, स्वतःचं काम सांभाळून दिवसातले 20 तास जर त्यासाठी दिले आणि 4 तास जर पक्षासाठी दिले आणि प्रत्येकाने जर 4 तास रोज काम केलं, जर एका विधानसभेतल्या 6 पदाधिकाऱ्यांनी जर 4 तास रोज काम केलं तर 24 तास जवळजवळ एका विधानसभेमध्ये काम होईल. 24 तास काम होईल. पण तशा पद्धतीने आपण आजपर्यंत कामाला सुरुवात केली नसल्यामुळे आपल्याला तशा पद्धतीचा रिझल्ट भेटत नाही. आपल्याला पद हे बहुजन समाज पार्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भेटलेले आहे. आपल्याला पद हे लोकाभिमुख काम करण्यासाठी, पक्षाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ही विचारधारा लोकांपर्यंत जाऊन सांगण्यासाठी, त्या विचारधारेवरती आधारित समाज तयार करण्यासाठी आपल्याला पक्षाने जबाबदारी दिली. आणि त्यामुळे जसं धोत्रे सरांनी सांगितलं तसं प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जर गांभीर्यपूर्वक जर घेतलं तर मित्रांनो हे काम पूर्णत्वात जाईल. अन्यथा आपण अनेक वर्ष झगडत राहू आणि चळवळ जर पुढे गेली नाही तर मग आपल्याला पुढच्या पिढीतली लोक म्हणतात की तुम्ही काय केलं. आणि त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की दररोज थोडं थोडं काम जर आपण केलं तर आपली चळवळ ही 100% यशस्वी होणार आहे. आपल्यातलं कोणच फुल टायमर असे कार्यकर्ते नसतात, सगळे लोक कुटुंब सांभाळूनच काम करतात. त्यामुळे प्रत्येकाने थोडा थोडा वेळ दिला आणि प्रत्येकाचा जर थोडा थोडा वेळ जर आपण एकत्रित केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. आज आपण आरक्षणाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालोय. आरक्षणासंदर्भामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांना इथं माहिती आहे, वरिष्ठांनी देखील माहिती दिलेली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सगळ्याची सुरुवात जी आहे, या सगळ्याची सुरुवात जी आहे ती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848 साली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली. 1882 साली सरांनी सांगितलं, हंटर कमिशन समोर त्यांनी सांगितलं शिक्षण हे सक्तीचं, मोफत आणि सर्वांसाठी मिळालं पाहिजे. शिक्षण हे सक्तीचं झालं पाहिजे, मोफत झालं पाहिजे आणि सर्वांसाठी मिळालं पाहिजे. आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1883 साली शेतकऱ्यांचा आसूड नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने. तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा प्रामुख्याने विचार या देशामध्ये काय होता, तर तुम्ही शिक्षण हे स्वीकारलं पाहिजे, शिक्षण हे घेतलं पाहिजे.
आणि तुम्ही जर ते घेतलं तरच तुम्ही तुमची प्रगती करू शकता. 1917 साली जेव्हा खामगावमध्ये विदर्भात छत्रपती शाहू महाराजांनी एक परिषद घेतली, मराठा शिक्षण परिषद ती त्या ठिकाणी खामगावमध्ये झाली होती, तर छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या देशामध्ये अज्ञान आहे त्या देशामध्ये लढवय्ये हे जन्माला येणार नाहीत, उपजणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की या देशामधल्या गोरगरिबांचं कल्याण जर कोण करू शकतं तर ते फक्त शिक्षण करू शकतं. शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे की जी तुमचे सर्व प्रश्न सोडवू शकते, तुम्हाला माणसांमध्ये आणू शकते. आणि मग तुम्ही जर विचार केला तर त्याच 1917 साली 21 सप्टेंबर 1917ला छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये शिक्षणाचा, जसा हा आरक्षणाचा त्यांनी अध्यादेश काढला होता 1902 साली, तसा 1917 साली छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण हे सक्तीचा आणि मोफत करणारा अध्यादेश 21 सप्टेंबर 1917 साली छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये काढला होता. आणि त्यांनी लिहिलं होतं की ह्या माझ्या करवीर संस्थानामधील सर्व लोकांना शिक्षण मिळून ते सुशिक्षित झाले पाहिजेत, त्यांना स्वतःची परिस्थिती काय आहे ह्याचं आकलन झालं पाहिजे आणि त्यांना ते आकलन म्हणून त्या परिस्थितीवर मात करून त्यांना पुढे जाता आला पाहिजे. याच्यासाठी मी हा शिक्षणाचा अध्यादेश, हा प्राथमिक हे शिक्षण जे आहे हे मोफत आणि सक्तीचं आणि सर्वांसाठी करण्याचा अध्यादेश मी काढला. शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये जवळजवळ 23 ते 24 हॉस्टेल, तुम्ही कोल्हापुरात जावा मुस्लिम बोर्डिंग तुम्हाला दिसल, मिस क्लार्क हॉस्टेल दिसल, पांचाळ समाजाचं बोर्डिंग दिसल, मराठा समाजाचं बोर्डिंग दिसल, लिंगायत समाजाचं बोर्डिंग दिसल, न्हावी समाजाच्या मुलांचं बोर्डिंग दिसल, जैन समाजाच्या लोकांचं बोर्डिंग दिसल. या सगळ्या समाजाच्या लोकांचे बोर्डिंग तुम्ही कोल्हापुरात गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील. छत्रपती शाहू महाराज स्वतः म्हणायचे की कोल्हापूर ही वसतिगृहांची जननी. हे सगळ्या समाजाचे बोर्डिंग त्यांनी बनवले आणि त्यामध्ये त्यांचा उद्देश होता की या सगळ्या समाजाचे जरी मी बोर्डिंग बनवले तरी सगळे लोक वेगवेगळ्या बोर्डिंग मध्ये राहतील, शिकतील, पण ते एकदा शिकल्यानंतर त्यांच्या बुद्धीला चालना भेटल्यानंतर ते सगळे लोक एकत्र येतील. ते म्हणायचे कास्ट वाईज हॉस्टेल, जाती वाईज हॉस्टेल जर आपण काढले तर उद्या तेच लोक येऊन जाती निर्मूलनाचं देखील काम करतील. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं ना की बाई जाती तोडो समाज जोडो. मान्यवर साहेबांनी देखील या महापुरुषांच्या विचाराचं काम हे गतिमान मित्रांनो केलं होतं. आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे हॉस्टेल काढले त्याच्या माध्यमातून शिक्षण दिलं आणि सर्वात जास्ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम हे या देशामध्ये गतिमान केलं. आज तुम्ही विचार करा, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत महाराष्ट्रामध्ये झालंय. कधी झालं? 2009 साली झालं. RTI कायदा कधी आला? RTE 2009 साली आला. पण तो 2009 साली देखील का आला? मिताली जैन नावाची एक मुलगी होती, तिने 1991 साली, शिक्षण हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे ती कोर्टात गेली होती कारण की तिची फी भरण्याची शक्ती नव्हती. त्याच विषयावरती 1993 साली उन्नी कृष्ण नावाचा व्यक्ती जो आहे तो देखील कोर्टात गेला आणि त्याचा देखील निर्णय झाला शिक्षण हा मूलभूत हक्क आहे पण व्यावसायिक शिक्षण हा मूलभूत हक्क नाही. आणि त्याच्यानंतर 86 नंबरची या देशामध्ये संविधानिक तरतूद करण्यात आली आणि त्याच्यानंतर ती 2002 साली करण्यात आली आणि 2009 साली राईट टू एज्युकेशन नावाचा कायदा
या देशामध्ये होईल. जो कायदा छत्रपती शाहू महाराज राजा असताना 1917 साली केला होता, तो स्वतंत्र भारतात करण्यासाठी सरकारला कधी कळलं? 2009 साली कळलं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे सरकार चाललं होतं ते फुले शाहू आंबेडकरी विचाराचं चाललं होतं का? पण फुले शाहू आंबेडकरी विचाराचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये ते सरकार आणत होते, मतदान देऊन ते सरकार आणत होते, पण ते सरकार फुले शाहू आंबेडकरी विचाराचं नव्हतं. आणि त्यामुळं मित्रांनो, आपल्याला जर खऱ्या अर्थाने या महापुरुषांचे विचाराचं काम जर गतिमान करायचं असेल तर त्यांचं काम हे लोकांपर्यंत पोहोचवून लोकांमध्ये जागृती करणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आपल्याला जबाबदारी दिलेली, आपल्याला काम दिले. शाहू महाराज म्हणाले होते की ह्या भारत देशाची प्रगती कमी होईल किंवा जास्ती होईल, लवकर होईल किंवा उशिरा होईल, हे सर्वस्व कशावर अवलंबून आहे? ते सर्वस्व फक्त या देशातली जाती व्यवस्था कधी नष्ट होईल याच्यावरती अवलंबून आहे. जर या देशातली जाती व्यवस्था लवकर नष्ट झाली तर या देशाची प्रगती लवकर होईल, आणि जर ती उशिरा नष्ट झाली तर या देशाची प्रगती उशिरा होईल. मित्रांनो, विचार करा, असे विचार छत्रपती शाहू महाराजांनी मांडले. गाडगे महाराज म्हणायचे की एका समान वयाची लहान मुलं जी आहेत त्यांना स्वच्छ आंघोळ घातली, आणि आंघोळ घातल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे घातले, आणि जर त्यांना एका ओळीमध्ये उभं केलं तर कुठला मुलगा कुठल्या समाजाचा आहे हे आपल्याला ओळखता येणार नाही. तर या महापुरुषांचे हे विचार होते. आता छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की या देशाची उन्नती ही या देशातली जाती व्यवस्था जेव्हा नष्ट होईल त्याच्यावरती अवलंबून आहे. 2011 साली मित्रांनो या देशामध्ये जनगणना झाली, तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? सरांनी सांगितलं काँग्रेसचं सरकार होतं त्या कालावधीमध्ये, आणि काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक जनगणना झाली, पण ती काँग्रेस सरकारने जाहीर केली नाही. 14 साली बीजेपीचं सरकार आलं, पण ज्यावेळी बीजेपीचं सरकार नव्हतं त्यावेळी बीजेपीचं सरकार ती जनगणना जाहीर करावं म्हणून सांगत होतं, पण ती जाहीर झाली नाही. 2014 साली बीजेपीचं सरकार आलं, काँग्रेसचे लोक म्हणायला आले ती जनगणना जाहीर करा, पण ती जनगणना आजही 2024 साली 14 पासून 24 आलं, 10 वर्षात जाहीर झालेली नाही. याचा गांभीर्यपूर्वक आपण विचार केला पाहिजे. का जाहीर करत नाहीत? काय कारणं असू शकतात? काय त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होणार आहेत? सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की जातीनिहाय जनगणना होती, पण ती करत नाहीत. ती करत आली तर टाळत जातात, ती केली तर ती जाहीर करत नाहीत. 2011 साली मी तुम्हाला सांगतो सर, या देशामध्ये जी जातीय जनगणना झाली, तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व प्रकारचे हक्क अधिकार मिळवले इंग्रजांकडनं, तेव्हा देश पारतंत्र्यात होता, आणि 1931 साली या देशामध्ये जनगणना झाली होती. त्याच्या आधार रीतीने आयोग आला होता, त्याच्याबरोबर बाबासाहेबांनी काम केलं होतं. सायमन कमिशन आलं होतं, त्याच्याबरोबर बाबासाहेबांनी काम केलं होतं. या सगळ्यांचं स्वागत करून बाबासाहेब त्यांच्याबरोबर काम करत होते, कारण बाबासाहेबांना तुमचे माझे प्रश्न इंग्रजांकडनं सोडून घ्यायचे होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 साली जी जनगणना झाली, 1932 साली पुणे करार झाला, स्वतंत्र मतदारसंघ तुमच्या माझ्या हातनं हिसकावला गेला, तुमचा माझा राजकीय खून झाला, आणि तुम्हाला संयुक्त मतदारसंघ या देशामध्ये मिळाला. गांधींनी स्वतंत्र मतदारसंघ जो बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टाने मिळवला होता तो तुमच्याकडनं हिसकावून घेतला, आणि तुमची राजकीय हत्याच घडवली, आणि तुम्हाला संयुक्त मतदारसंघ त्यांनी दिला. त्यासाठी त्यांनी उपोषण केलं. पण 1935 साली जो दुसरा भारतीय कायदा आला, त्याच्यामध्ये या देशामध्ये शेड्यूल बनले,
आणि त्यातलं एक शेड्यूल होतं शेड्यूल कास्ट आणि दुसरं शेड्यूल होतं शेड्यूल राईट. 1000 जाती त्याच्यामध्ये होत्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 1500 जाती होत्या, 2500 जाती होत्या. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याची संधी मिळवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ञ होते, पण त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे बाबासाहेब एक पॉलिटिकल थिंकर होते. आणि पॉलिटिकल थिंकर असल्यामुळं, राजकारणामधलं त्यांना फार डीप नॉलेज असल्यामुळे, संपूर्ण जगातल्या राजकीय लोकांचा त्यांनी अभ्यास केला असल्यामुळे भारत देशातल्या कुठल्याच नेत्यांना ते पराजित करू शकले नाही. असं नाही तर सर्वांना त्यांनी पराजित केलेलं आहे. आणि त्यांनी संविधान लिहिण्याची शक्ती निर्माण केली आणि संविधान लिहिण्याचा हक्क त्यांनी मिळवलेला आहे. तो त्यांना कुठल्या पक्षाने दिलेला नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1928 सालापासूनच या देशातल्या विविध कमिट्यांमध्ये काम करून, संविधानाचा अभ्यास करून स्वतःची शक्ती एवढी बनवली होती की बाबासाहेबांनी इतका योग्य माणूस या देशामध्ये संविधान लिहिण्यासाठी नव्हता. हा देश नव्हे, हा देश जातीत विभागलेला आहे, पंथात विभागलेला आहे, धर्मात विभागलेला आहे, राज्य बदललं तर भाषेत विभागलेला आहे. त्यामुळं हा देश हा राष्ट्र बनू शकत नाही. आणि तो राष्ट्र बनवायचा असेल तर या देशाचा बारीक अभ्यास त्यांना आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यामुळे या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची जबाबदारी देणं हे काँग्रेसला गरजेचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी ती दिली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी सरांनी सांगितलं 340वे कलम त्यात टाकलं, 341वे कलम टाकलं. आणि या देशामध्ये जसे दलित आहेत, जसे आदिवासी आहेत, अनुसूचित जातीचे लोक आहेत, अनुसूचित जमातीचे लोक आहेत, तसेच या देशामध्ये इतर मागासवर्गीय आहेत. आणि त्या इतर मागासवर्गीयांसाठी देखील स्वातंत्र्यानंतर आयोग नेमून त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील या देशामधल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं हे गरजेचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमानुसार केलं. आणि ज्यावेळेस 340वे कलम याच्यावरती स्वतंत्र भारतामध्ये काम सुरू झालं त्यावेळी आयोग नेमले गेले, त्या आयोगांचे रिपोर्ट आले, ते डब्यात टाकले गेले. अनेक सरकार, काँग्रेसचे, नेहरूचं सरकार असो, इंदिरा गांधीचं सरकार असो, या सगळ्यांनी हेच केलं. आणि मग ज्यावेळेस या देशामध्ये व्ही.पी. सिंगचं सरकार आलं, त्या व्ही.पी. सिंगच्या सरकारला 3 खासदारांचा बहुजन समाज पार्टीचा देखील पाठिंबा होता. भारत देशामध्ये जेव्हा आणीबाणी लागली आणि आणीबाणीनंतर या देशामध्ये जेव्हा निवडणूक झाली 1980 साली, त्यावेळी 351 खासदार या देशामध्ये इंदिरा गांधींनी निवडून आणले होते. आणि 14 एप्रिल 1984 साली मान्यवर साहेबांनी भाईजींनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली होती. आणि जेव्हा 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि परत 85 साली राजीव गांधींनी नव्याने निवडणुका घेतल्या, त्यावेळी या देशामध्ये 409 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. आणि उत्तर प्रदेशामधले 85 ते 85 खासदार हे काँग्रेसचे निवडून आले. पण त्या देखील परिस्थितीमध्ये न डगमगता मान्यवर कांशीराम साहेबांनी आणि बहिणजींनी या देशातल्या सगळ्यात ताकदवर केंद्र सरकार आणि राज्यामध्ये देखील असलेलं काँग्रेसचं राज्य सरकार या दोघांच्या विरोधामध्ये लढा देऊन आदरणीय बहनकुमारी मायावतीजी 85, हरिद्वारमध्ये 87, परत 89 मध्ये बिजनौरमध्ये उभे राहिल्या. आणि 89 मध्ये आदरणीय बहनकुमारी मायावतीजी उत्तर प्रदेशमध्ये बिजनौरमधनं खासदार म्हणून संसदेमध्ये पोहोचले. आणि जे खासदार निवडून आले होते त्या खासदारांनी मंडल आयोग लागू करण्याच्या मागणीवरती, बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरती त्या व्ही.पी. सिंग सरकारला बाहेरनं पाठिंबा दिला होता. आणि त्या व्ही.पी. सिंग सरकारला जर या देशामध्ये मंडल आयोग लागू करण्यासाठी कोणाला भाग पाडावं लागलं, कुणी भाग पाडला असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी भाग पाडलं. आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी देवीलाल बरोबर रामलीला मैदानावरती एक मोठी रॅली केली. त्या रॅलीच्या माध्यमातून सगळ्यात मोठा दबाव व्ही.पी. सिंग सरकारवर बनवला. आणि 6 ऑगस्ट का 7 ऑगस्ट 1990 साली त्यांनी त्या आयोगाची मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. आणि 15 ऑगस्टला देशाच्या लाल किल्ल्यावरनं तो लागू झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यादेश त्यांनी पहिलाच काढला. त्यामुळे देशामध्ये मंडल आयोग लागू करण्याचं जर सगळं श्रेय जर कोणाला जाते
तर ते मान्यवर कांशीराम साहेबांना आणि आदरणीय बहीणकुमारी मायावतीजींना जातं. आणि मग त्या मंडल आयोगाने देखील सांगितलं 3743 जाती आहेत आणि त्यांना 27% आरक्षण 1931च्या जनगणनेनुसार या देशामध्ये मिळालं. बाबासाहेबांनी सांगितलं की ऑलरेडीच या देशामध्ये आरक्षण आहे, ते 50%च्या वरती जाता कामा नये. मग 50%च्या आतमध्ये जर आरक्षण ठेवायचं असेल तर 22.5% आरक्षण या देशामध्ये ऑलरेडी लागू होतं आणि मग 27% आरक्षण हे या कालावधीमध्ये दिलं गेलं. शेड्यूल कास्ट मधल्या, शेड्यूल ट्राईब मधल्या 2500 जाती, 1000 आणि 1500 आणि ओबीसी मधल्या 3743 जाती जर आपण बघितल्या तर 6743 जाती या देशामध्ये आहेत असं आपण कॅडर कॅम्प मध्ये सांगतो. बरोबर आहे ना सर? आपण कॅडर कॅम्प मध्ये काय सांगतो? भारत देशामध्ये 6743 जाती आहेत. 2011 साली जी सामाजिक आणि आर्थिक जनगणना या भारत देशामध्ये झाली, त्या आर्थिक जनगणनेचा, सामाजिक जनगणनेचा रिपोर्ट काय आहे? तर भारत देशामध्ये जाती, पोट जाती, सहजाती, धर्म, पंथ, वेगळ्या वेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या उत्सव या सगळ्याचा जर अभ्यास केला तर 2011 साली जी जातीय आर्थिक जनगणना झाली याचा रिपोर्ट असं सांगतो की सगळे पंथ, सगळ्या जाती आणि पोट जाती आणि सहजाती मिळून भारत देशामध्ये 46 लाख जाती. किती जाती आहेत? 46 लाख जवळजवळ जाती. आणि त्यामुळं मित्रांनो छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात की भारताची प्रगती कमी होईल किंवा जास्ती होईल हे मी सांगतोय, ते कशावर अवलंबून आहे? या देशातील जाती व्यवस्था जेवढ्या लवकर नष्ट होईल, कमी लवकर नष्ट झाली तर लवकर होईल आणि उशिरा नष्ट झाली तर उशिरा होईल. तुम्ही मला सांगा, भारत देश आज प्रगतीपथावर का नाहीये? कारण आज देखील भारत देशातल्या जाती ह्या संपुष्टात आलेल्या नाही. आज अनेक लोक म्हणतात की आरक्षण संपवा, जे छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलं. जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे तोपर्यंत या देशामध्ये आरक्षण आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी घोड्यांचं उदाहरण देऊन त्यांच्या संस्थानामध्ये हे सिद्ध केलंय की कमजोर घोडे आणि मजबूत घोडे याचं उदाहरण तुम्ही सगळे कॅडर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, अनेक कॅडर कॅम्पमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. आणि शाहू महाराजांनी स्वतः उदाहरण देऊन हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आरक्षणाची या देशामध्ये गरज आहे. त्यामुळे या देशातली जाती व्यवस्था संपवण्याची जबाबदारी जे लोक घेतील त्यांनी या देशामध्ये आरक्षण संपवणं ही आमची जबाबदारी असेल, आम्ही त्यांना सांगू इच्छितो. आणि त्यामुळं मित्रांनो, आपल्याला जर खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या विचारधारेला जर मजबूत करायचं असेल तर या महापुरुषांच्या विचारधारेचं काम आपल्याला फार जोमाने करावं लागेल. हा संघर्ष काय साधा नाहीये. हा संघर्ष मनुवादी व्यवस्था विरुद्ध मानवतावादी व्यवस्था या देशामध्ये फार जुना आहे. अगदी 12व्या शतकामध्ये जर आपण गेलो तर संत रविदासांनी सांगितलंय की ऐसा राज चाहूं मैं जहां मिले सबन को अन्न, छोटे बडे मिलकर चले रविदास रहे प्रसन्न. हा विचार 12व्या शतकात त्यांनी मांडलेला आहे. आणि 12व्या शतकात हे संत आणि महापुरुष संघर्ष करत होते. त्याच विचाराला पुढे गतिमान केलं संत तुकाराम महाराजांनी. त्यांनी त्यांच्या अनेक अभंगांमध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्याची भाषा बोलली. त्यांच्या सगळ्या गाथा बुडवल्या गेल्या. त्यांचा फार मोठी अवहेलना केली गेली, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी त्यांच्या अनेक विचारांमधून सांगितलं की जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा ना घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा संतांमूलक समाज व्यवस्था निर्मितीचा जो प्रवास आहे हा संतांकडनं, महापुरुषांकडनं आलेला आहे, जो भगवान बुद्धापासून सुरू झालेला आहे. तोच विचार गतिमान करण्याचं काम
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहिलं. 1890 साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर 1891 साली माता सावित्रीबाई फुलेंनी ते पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी डाव्या हाताने लिहिलं, कारण की त्यांना अर्धांगवायू झाला होता उजव्या हाताला. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी समतामूलक समाज व्यवस्था निर्मितीचा विचार जो मांडलेला आहे, त्याच्या अगोदर पण त्यांनी तो मांडलेला आहे, पण त्या पुस्तकामध्ये आणखी गंभीरपणे मांडला. त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं, धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी, पोटाशी धरावे बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे आले कशासाठी. हा विचार देखील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी गतिमान केला. हाच विचार सत्यशोधक समाजाची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी 1911 साली स्वतःच्या संस्थानामध्ये केली. हा विचार त्यांनी गतिमान केला. आणि हा सर्व विचार जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता आणि समानता या विचाराला या देशाच्या संविधानामध्ये स्थान दिलं आणि त्याला कायद्याचं स्वरूप दिलं. जे जे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडला विचार, त्या विचाराला धोरणाचं स्वरूप छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये दिलं. आणि त्याच विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये देखील लागू केलं. आणि अशा पद्धतीने या देशामध्ये समतामूलक समाज व्यवस्था निर्मिती करण्यासाठी या महापुरुषांनी मोठा संघर्ष केलेला आहे. आज फुले शाहू आंबेडकरांनंतर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी SC/ST फेडरेशन, बामसेफ, DS4, BRC आणि बहुजन समाज पार्टी 14 एप्रिल 1984 साली स्थापित केली. आणि हा विचार जो आहे समतामूलक समाज व्यवस्था निर्मितीचा विचार, हा मान्यवर कांशीराम साहेबांनी, आदरणीय बहिणकुमारी मायावतीजींनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचवला. उत्तर प्रदेशामध्ये तो यशस्वी करून दाखवला. आणि उत्तर प्रदेशामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार बनवलं. सर्व समाजाच्या लोकांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मतदान केलं आणि बहिणकुमारी मायावतीजी मुख्यमंत्री बनल्या, चौथ्यांदा मुख्यमंत्री. आज हा विचार जो आहे, हा विचार गतिमान करण्यासाठी, हा विचार पुढे देखील गतिमान व्हायला पाहिजे, याची देखील आदरणीय बहिणकुमारी मायावतीजींनी व्यवस्था केली. आणि आदरणीय आकाश आनंद साहेबांना, आदरणीय बहिणकुमारी मायावतीजींनी त्यांच्यानंतर हा विचार पुढे नेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांसमोर दिली. आणि त्यामुळं मित्रांनो, आपल्याला या चळवळीमध्ये काम करत असताना आपल्याला या महापुरुषांचा विचार हाच आपल्याकडे असलेलं सर्वात मोठं धन आहे. त्याच्यापेक्षा आपल्याकडे काहीच नाहीये. आपण मेहनत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून, हे विचार पोहोचून, कार्यकर्त्यांना न विकाऊ स्वाभिमानी बनवणं, समाजाला न विकाऊ स्वाभिमानी बनवणं, जर आपण बनवू शकलो आणि ते बनवल्यानंतर आपल्याला हा विचार मित्रांनो यशस्वी करता येईल. हे होऊ शकत आहे. हे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी 1956 नंतर जो सुशिक्षित समाज होता, त्या सुशिक्षित समाजामध्ये ही होऊ शकत आहेची लाट निर्माण केली. पण बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी हे होऊ शकत आहेची लाट निर्माण केली. त्याच्या अगोदर देखील ही लाट या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत केली. 1924 साली मी तुम्हाला एक घटना सांगतो शेवटची, आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये परिस्थिती किती गंभीर होती. बाबासाहेब आंबेडकर 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली. आणि ते बहिष्कृत हितकारणी सभेच्या संदर्भामध्ये मी परवाच्या मीटिंगमध्ये सरांच्या ऑफिसमध्ये सांगितलं. आणि ती बहिष्कृत हितकारणी सभा जी स्थापित केली, त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कामासाठी बाबासाहेब एका जिल्ह्यामध्ये गेले होते, महाराष्ट्रात. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बघितलं एक मोठा कार्यक्रम चाललाय, एक मोठा मांडव घातलाय, त्या मांडवाखाली लोक बसलेत, होम हवन करतायत, भोजन ग्रहण करतायत, त्यांच्या अंगावर स्वच्छ कपडे, त्याच्यामध्ये महिला आहेत, मुली आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत,
सगळे लोक त्या ठिकाणी बसले आणि तो कार्यक्रम पुण्या गोविंदाने आनंदाने त्या ठिकाणी सुरू आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडनं माहिती घेतली. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना सांगितले की आमच्या पंचक्रोशीची अशी प्रथा आहे. जसं तुम्ही कोकणात गेला तर अनेक प्रथा आहेत कोकणातल्या, जिल्हा बदलला तर प्रथा बदलतात, तसं आमच्या या भागामधली ही प्रथा आहे की श्रावणाच्या महिन्यामध्ये अन्नदान भोजनदान करायचं ब्राह्मण समाजाला. ते जर केलं तर कुठली रोगराई येणार नाही, सगळ्यांना चांगलं आरोग्य भेटेल, सुख समृद्धी नांदेल, अशी या ठिकाणची लोकांची मान्यता आहे. तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बघितलं, ज्या ठिकाणी तो कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी स्वच्छ कपडे घातलेले लोक मांडवाखाली बसले होते, होम हवन करत होते आणि भोजन ग्रहण करत होते. आणि तो कार्यक्रम ज्या ठिकाणी चाललाय त्या कार्यक्रमापासून 500 फुटावरती 1000 फुटावरती अस्पृश्य समाज जमला होता आणि तो त्या ठिकाणी उकिरड्यावरती बसला होता. आणि या ठिकाणच्या लोकांची जेवणं झाल्यानंतर त्यांच्या पत्रावळ्या उचलून ज्या उकिरड्यावर टाकल्या जायच्या त्या उकिरड्यावरती बसून तो उकिरड्यावरती बसून उष्ट्या पत्रावळ्यातलं उष्ट अन्न खात होता. भारत देशामध्ये जी काय धर्मव्यवस्था होती त्या धर्मव्यवस्थेमुळं या देशामध्ये जन्माच्या आधारावरती लोकांना अयोग्य आणि अपवित्र ठरवलं गेलं होतं. जन्माच्या आधारावरती लोकांना अपवित्र आणि अयोग्य ठरवलं जायचं आणि जन्माच्याच आधारावरती या देशामध्ये लोकांना अपवित्र आणि अयोग्य ठरवलं गेल्यामुळं लोक एवढी खालच्या स्तराला गेली होती की लोकांना असं वाटत होतं की माझ्या मागच्या जन्मामुळे मी या जन्मी फक्त उकिरड्यावरतीच टाकलेलं अन्न खाऊ शकतो. त्या लोकांना बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही आईच्या गर्भामध्ये का नाही मेला, तुम्ही जन्माला का आलात. आणि त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी होऊ शकत आईची लाट निर्माण केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बरोबर घेऊन या देशामध्ये महाड पासून तर आता 1956 पर्यंत 14 ऑक्टोबर पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरापर्यंत हे देशामध्ये क्रांती. आणि त्या सगळ्या चळवळीचा अभ्यास करून बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी आदरणीय बहिणकुमारी मायावतीजींनी या देशामध्ये ती चळवळ बाबासाहेबांची गतिमान केली आणि होऊ शकत आहे की लाट यशस्वी करून दाखवली आणि उत्तर प्रदेशामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार या देशामध्ये बनवून दाखवलं. आणि त्याच आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवून त्याचीच कॉपी करून जर आपण काम करत राहिलो तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ते आपल्याला शक्य आहे. फक्त आपल्याला काय करायचंय तर जशी कॉपी उत्तर प्रदेशामध्ये काम केलंय त्याची फक्त आपल्याला कॉपी करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना काम करायचं. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये खासदार राम गौतम साहेब आणि प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार दिशानिर्देशानुसार हा आरक्षणाचा महोत्सव आणि संविधानाचं रक्षण हा कार्यक्रम आज आपण घेतला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रमुख ह्या स्टेजवरती बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि समोर बसलेल्या सर्वांनी जी मेहनत घेतली तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या रविवारपर्यंत ह्या ज्या 2 लोकसभा आहेत या दोन्ही लोकसभेतल्या सर्व विधानसभा ज्या आहेत त्याची संघटन बांधणी करून आपल्याला आपला रिपोर्ट तयार करायचा आहे. या कार्यक्रमामुळं येत्या रविवारी दोन्ही लोकसभेच्या आपल्याबरोबर नसेल मीटिंग ठरल्या होत्या दोन्ही लोकसभेच्या. एक मीटिंग दुपारी 12 वाजता ठरली होती, एक मीटिंग दुपारी 12 वाजता ठरली होती आपली उत्तरची आणि दक्षिणची आपली मीटिंग संध्याकाळी 5 वाजता ठरली होती, 6 वाजता रविवार असल्यामुळे. तर त्या दोन्ही मिटिंगा थोड्या आपण पुढे ढकलू कारण की आजच आपला ही मीटिंग झाल्यामुळे आपल्याला लगेच ते करता येणार नाही. पण आपल्या छोट्या छोट्या मिटिंगा ज्या आहेत आपले मोठे कार्यक्रम होणार नाही. मी आल्या श्यामलाजी जयस्वाल यांना मी म्हटलं की तुम्ही हा स्टेज कशाला टाकला, कशासाठी हे करता. हे असं जास्ती असा काय मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला 2 दिवस अगोदर सांगितले कार्यक्रम घ्यायला
तुम्ही दोन्ही लोकसभेचे, विधानसभेची, जिल्ह्याची कमिटी एकत्र होऊन कुठलाही बुद्धविहार ठरवा. त्या बुद्धविहारात येऊन आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करू. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. आता तुम्हाला हा लोकसभेचा दोन्हीचा मिळून हा कार्यक्रमाची आज सुरुवात केली 26 तारखेला. तुम्हाला प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन हा कार्यक्रम घ्यायचा आहे. विधानसभा कमिटीला बरोबर घेऊन आणि या जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांना बरोबर घेऊन आणि त्यातल्या कुठल्याही कार्यक्रमांना मी उपस्थित राहील. जो कार्यक्रम तुम्ही घेता त्या कार्यक्रमांना मी पण उपस्थित राहील. पण हा कार्यक्रम 15 ऑगस्ट पर्यंत घेऊन आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने संविधानासंदर्भात जागृती देखील करायची, आरक्षणासंदर्भात माहिती पण द्यायची आणि आपलं जे काही संघटन आहे ते संघटन देखील शिस्त दुरुस्त आपल्याला करून घ्यायचे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उद्यापासून परत कामाला लागून शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये ज्या दोन्ही लोकसभा आहेत, तर मी प्रमुख लोकांना विनंती करतो की त्या दोन्ही लोकसभेच्या विधानसभा कमिटीपर्यंतचं काम आपलं पूर्णत्वात जाऊ द्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ बघून तुम्ही प्रत्येक विधानसभामध्ये जाऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने असा कार्यक्रम घ्या की ज्याच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते एकत्रित येतील आणि तुमच्यातल्या 4-5 जणांना त्या ठिकाणी 1-1 तास मार्गदर्शन करता येईल आणि एक छोटा कॅडर काम 3 तासाचा एक छोटा कॅडर काम सगळ्या कार्यकर्त्यांचा होऊन जाईल. अशा पद्धतीने तो कार्यक्रम घ्या आणि मी देखील उपस्थित राहील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.